माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत शिरोमणी मारुती महाराज की जय। नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव। सब संतन की जय। नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। मंदाकिनी सलिलचंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहु पुष्प सुपूजिताय तस्मै नकाराय नमः शिवाय। महायोग पीते तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। समचरण सरोजं सांद्रनीलाभुधाभं जगन्निहितपाणि मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अनुकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। संत शिरोमणी मारुती महाराज कानेगावकर यांच्या पवित्र आणि पावन दरबारामध्ये संपन्न होत असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा या सोहळ्यातील आजचा 7वा दिवस आहे आणि या 7व्या दिवशीचं प्रवचन पुष्प माझ्यासारख्या सामान्य जीवाकडं तुम्हा सर्व संत श्रोते मायबापांच्याकडून संयोजक म्हणजे इथले जे आहेत त्यांच्याकडून व सर्व ग्रामस्थांकडून प्राप्त झालं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि प्रवचन सेवेकडे वळण्याचा प्रयत्न करूया। आजच्या प्रवचन सेवेसाठी घेतलेली ओवी पसायदानामधील आहे। पसायदानामधील आजची ओवी आहे जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे। माऊली ज्ञानोबा महाराज सांगतात या ओवीमध्ये, कारण माऊलीचं अंतकरण म्हणजे आईचं अंतकरण आहे आणि आईचं अंतकरण म्हणल्यानंतर लेकराविषयी कळवळा असतो महाराज। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशा कळवळ्याच्या जाती करी लाभा विनकृती असं आईचं अंतकरण आहे। आणि या आईच्या मृदू अंतकरणातून ज्ञानोबारायचा निघालेला हा उद्गार माऊली सांगतात की जे खळ आहेत त्यांची व्यंकटी सांडो। व्यंकटी याचा अर्थ की वाकडेपणा, त्यांचा वाकडेपणा जावो। बर माऊलीला खळच का सुचावं? कारण रात्रंदिवस आम्ही ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत आहोत, पंढरीरायाच्या नामाचा टाहो फोडत आहोत, तरी पण माऊलीने खळांचाच उल्लेख या ठिकाणी का केला? खळ म्हणजे नेमके कोण? खळ कोणते, दुष्ट कोणते, या मागील फरक काय हे आपल्याला थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करायचा आहे। 4चा प्रवचनाचा टायमिंग होता, परंतु 4:30 पावणे 5 होऊ लागले। असो,
जसं असेल तसं वेळेमध्ये सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. कारण माऊली सांगतात हे खळ जे आहेत, खळ असे काही दिसायला काही वेगळे नसतात. दुष्ट वेगळे आणि खळ वेगळे. दुष्ट कुणाला म्हणावं? भगवंताची भक्ती करतात, भगवंताकडून वरदान घेतात आणि त्या वरदानाचा उपयोग हे अन्य मार्गासाठी करतात, त्याला खळ आपलं दुष्ट म्हणावं. उदाहरणार्थ सर्वजण तुम्ही 7 दिवस झालं श्रवण करतच आहात. याचे एक उदाहरण म्हणजे हिरण्यकशिपू. सर्वांनी ऐकलेलं आहे, तरी पण थोडंसं रिपीट करू. हिरण्यकशिपू हा कसा होता? दुष्ट होता. त्यानं वरदान तर घेतलं, परंतु वरदान कसं मागितलं हे सर्वांनी ऐकलेलं आहे. परंतु त्या वरदानामुळे त्याला असं वाटू लागलं की जणू काय मी अमरच झालो, आणि असा गोड गैरसमज हिरण्यकशिपूला होत होता. आणि त्यामुळं त्याने नाही ते अन्याय अत्याचार करू लागला हिरण्यकशिपू. आणि या हिरण्यकशिपूनं भगवंताच्या नामाचा नवे नवे नामच बंद करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःला तो भगवंत समजायला लागला. मग असा हा हिरण्यकशिपू हा कसा होता? दुष्ट प्रवृत्तीचा होता महाराज. परंतु खळ असे असतात का? किंवा हिरण्यकशिपू बरोबर राहावं तर भस्मासूर हा त्याच पद्धतीचा होता. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, शिवलीलामृतामधील सर्वांनी ऐकलेला हा दृष्टांत आहे. भगवान शिव परमात्म्याच्या सेवेसाठी भस्मासुरानं भगवंतांनी उत्पन्न केलं, शंभू महादेवांनी. आणि तो काय करू लागला महाराज? भगवंताची तर सेवा करूच लागला, परंतु सेवा करत करत त्याला वाटू लागलं, कारण त्याला एक वरदान होतं भस्मासुराला सुद्धा, ते महादेवानं दिलेलं होतं. ते का दिलेलं होतं ते तुम्हाला सांगतो. भस्मासूर हा महादेवाला नित्य भस्म नूतन आणून द्यायचा, नित्य नूतन भस्म. आणि भस्म आणून देत असताना रोज ते भस्म असं होतं की चिता भस्म, मेलेल्या मुर्द्याची राख. साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर रोज एका मेलेल्या मुर्द्याची राख तो आणून द्यायचा महादेवाला. आणि असं रोज देत 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 बराच कालावधी लोटला आणि एके दिवशी त्याला राखच मिळाली नाही महाराज. ते भस्मच भेटलं नाही. आणि तो महादेवाकडे गेला आणि महादेवाला म्हणू लागला, भगवंता, मी या पूर्ण पृथ्वीवर फिरलो, परंतु मला एकाही ठिकाणी भस्म मिळालेलं नाही. तर माझा आता नियम खंडित होतो तुम्हाला आणून द्यायचा, मी काय करू? त्यावेळेस भगवान शिव परमात्म्याने त्यांना वरदान दिलं आणि सांगितलं की आजपासून तू कुणाच्या डोक्यावर जर हात ठेवला समज तो भस्म होईल. आणि अशा प्रकारे त्याचा नियम चालू झाला. ज्या वेळेस त्याला राख मिळायची नाही त्यावेळेस तो काय करू लागला, त्याच्या मनात वाटेल त्यावर हात ठेवू लागला आणि भस्म करून तो राख घेऊन शिव परमात्म्याला देऊ लागला. आणि ते करत असतानाच त्याच्या मनामध्ये थोडासा विकल्प आला, दुष्ट बुद्धी आली. आणि दुष्ट बुद्धी येऊन तो म्हणू लागला, तो भस्मासूर, आता काय, मला भगवान परमात्म्यानं वरदान दिले आणि मी कुणालाही भस्म करू शकतो महाराज. कारण माणसाकडे थोडी ताकद, थोडी पद, थोडी प्रतिष्ठा आले की महाराज मीपणा वाढत असतो. तसं भस्मासुराला सुद्धा वाटू लागलं की आता मला काय नाही, भगवंताचं वरदान आहे म्हणले, आणि मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तू भस्म होईल. आणि कपट बुद्धीनं, दुष्ट बुद्धीनं तो सर्वावर, जे निर्बल आहेत, जे भगवंताचे भक्त आहेत, ब्राह्मण, ऋषीमुनी, साधू संत, यांची खेळणा चालू केली महाराज भस्मासुरानं. प्रत्येकावर जावं, बघितलं की हात ठेवावं, त्याला भस्म करावं.
सगळेजण गारानं घेऊन गेले देवाकडे. आणि भगवंता ते तुमच्या वरदानामुळं हा भस्मासूर फार माजलेला आहे आणि याने येऊ लागलाय ना आमच्या कुणाच्याही डोक्यावर हात ठेवू लागलाय, सगळ्यालाच भस्म करू लागलेला आहे. त्यावेळेस विष्णू परमात्मा कडे गेले सर्वजण आणि ब्रह्मदेवाकडे सगळ्यांची मीटिंग झाली तातडीची आणि परत शिव परमात्म्याकडे आले आणि हे गारानं सांगितलं. तेवढ्यामध्येच भस्मासूर तिथं आलेला होता. भस्मासुरानं पाहिलं, सर्वजण असं येऊन शिव परमात्मा सर्वजण गाराने घालत आहेत. हे भस्मासुरानं पाहिलं आणि भस्मासूर म्हणू लागला, तुम्ही माझं गारानं घेऊन आलाय का? आता मी तुम्हालाच बघतो. असं म्हणून भस्मासूर तिथून बाजूला झाला थोडासा आणि सर्व देव गेल्यानंतर सगळ्यांच्या मागे तो लागला महाराज. आणि इतकंच नव्हतं, ते तर झालं परंतु शिव परमात्म्याच्या जवळ तो गेला आणि मनामध्ये त्याच्या दुष्ट प्रवृत्ती जागी झाली. भगवान शिव परमात्म्यावरच हात ठेवण्यासाठी तो धावला तिथं महाराज. आणि शिव परमात्मा काय केले महाराज, म्हणजे वरदान देणाऱ्यावर, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की उपकार करणाऱ्यावरच अपकार करतात, त्याला दुष्ट म्हणावं थोडक्यात. दृष्टांत इथंच संपला. कारण दुष्ट जे असतात की आपला वरदान जो आहे हे वरदानाचं सत्कार्यासाठी त्याचा वापर न करता दुष्ट कार्यासाठी किंवा सर्वसामान्याला हानी होईल या कारणासाठी जे वापर करतात त्यांना दुष्ट म्हणावं. मग खळ कसले असतात? माऊलींनी तर याच्यात खळाचा उल्लेख केलेला आहे. खळ म्हणजे असे काही त्या दुष्टासारखे नसतात महाराज. खळ म्हणजे आपल्यासारखे दिसतात, असं बगळ्यावणी दिसायला बगळ्यावणीच असतात. लेवताना सुद्धा आपल्यापेक्षा मोठा बुक्का लेवतात महाराज. परंतु अंतःकरण वृत्ती वाकडी असते महाराज. अंतःकरणामध्ये वक्रदृष्टी असते. बोलताना तर साधूसारखं बोलायचं महाराज, पण वागताना साधूसारखं नाही. फक्त दाखवायचं. आपण म्हणता बघा साध्या साध्या भाषेमध्ये, दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात, तशाला खळ म्हणा. काय झालं महाभारतातला दृष्टांत आहे. धृतराष्ट्र महाराज डोळ्याने आंधळे होते, सर्वांना परिचय आहे धृतराष्ट्राचा. आणि आंधळे होते परंतु ते राजे होते, हस्तिनापुराचे राजा होते. कोण? धृतराष्ट्र. आणि त्यांचा एक घोडे धुणारा त्यांचा सेवक होता. कोण? संजय. संजय हा असा व्यक्तिमत्व होतं महाराज की संजयाला सगळं लाईव्ह दिसत होतं. आजकाल आपण क्रिकेट बघता बघा लाईव्ह, तसं दिसायचं, इतकं त्याला वरदान होतं. आणि महाभारताचं युद्ध चालू महाराज आणि धृतराष्ट्र इथं बसलेला आणि संजय जवळ होता. संजयाला विचारू लागला धृतराष्ट्र, कुरुक्षेत्राच्या ठिकाणी काय चाललेलं आहे सांग मला. त्यावेळेस संजय सांगू लागला की कौरव पांडवाचं युद्ध होऊ लागलेलं आहे आणि सतत पांडवाचा जो आहे विजय होत आहे, कौरव सतत हार होत आहे कौरवाची. यावर धृतराष्ट्र म्हणू लागला त्याला पर्याय काय करावं. आणि महाराज एके दिवशी संध्याकाळची वेळ होती, कारण संध्याकाळी युद्ध थांबायचं महाराज. आणि युद्ध थांबल्याच्या नंतर धर्म, जे कधीच अधर्मानं वागले नाहीत असे धर्मराज म्हणजे युधिष्ठिर, हे आपल्या चुलत्याच्याच म्हणजेच धृतराष्ट्राच्या दर्शनासाठी गेले असताना धृतराष्ट्र म्हणू लागला, युद्धाचा प्रसंग काढला. त्यावेळेस धृतराष्ट्र युधिष्ठिराला म्हणजे धर्मराजाला बोलू लागला. खळपणा कसा असतो ते सांगतो महाराज. कारण खळ कसं वागतात. आणि धृतराष्ट्र युधिष्ठिराला बोलतोय, अरे तुम्ही तर पांडव आहात महाराज, तुम्ही तर पांडव आहात, तुम्ही धर्म जाणता, तुम्हाला सर्व कळतं युधिष्ठिरा, तुला तर सर्व काही ज्ञात आहे. हे जे माझे कौरव आहे ते माझे पोरं जे अज्ञानी आहेत, ह्यांना काय कळतंय, पण तुला कळतंय की नाही. मग तू कसं लढावा यांच्या संग.
कसं लढावं याच्या संग तू? तुला तर सगळ्या गोष्टी आहेत. अरे किती केलं तर ते तुझे भाऊ आहेत. असं म्हणून म्हणजे मन परिवर्तन, त्याचं मत परिवर्तन युधिष्ठिराचं केलं आणि युधिष्ठिर जाऊन अर्जुनाला बोलू लागले. कोण? युधिष्ठिर. कारण काकाश्री असं म्हणत आहेत की तेही आपलेच आहेत, आणि खरं बी होते की त्यांचे चुलत भाऊच होते की ते, आणि चुलत भावासंगच कसं युद्ध करावं. बरं असू दे, त्यांना काही कळत नाही. बघा, खळपणा कशाला म्हणावं, ह्याला सर्व कळतंय. कुणाला? धृतराष्ट्राला सगळं माहित आहे कपट कोण करतंय. कारण सुला काढण्यासाठी कोण गेले? ते स्वतः भगवान परमात्मा गेलेले होते शिष्टाई करण्यासाठी. आणि शिष्टाई करताना भगवंताने जाऊन सांगितलं होतं, आधी कौरवाला विचारलेलं होतं दुर्योधनाला, अरे बाबा पूर्ण राज्य घ्या पण एखादं गाव तर द्या त्यांना. तर त्यानं काय म्हणलं होतं? सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही. कशामुळं? बिना युद्ध करता. आणि त्याचे वडील ही सर्व जाणत होते धृतराष्ट्र, तरी पण काय म्हणत होते की ह्यांना काही कळत नाही, आणि तुम्हाला सर्व कळतंय आणि तुम्ही कळत असून सुद्धा त्यांच्यासोबत. असं म्हणल्यानंतर ह्यांचं मत परिवर्तन झालं, आणि हे सर्व पांडवाला सांगितल्यानंतर अर्जुनालाही वाटू लागलं खरंच आहे, खरंच आहे. काकाश्री म्हणतायत ते खरंच आहे. आणि अर्जुन महाराज विस्मित झाला, जाग्यावरच बसला, आणि युद्ध थांबलं. महाराज युद्ध थांबलं, आणि हे सर्व बघितलं भगवान परमात्म्याने. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. आणि भगवान परमात्मा सांगू लागला कुणाला? अर्जुनाला. उपदेश भगवान परमात्म्यानं केला, आणि तोच ही गीता. आणि आज गीता जयंती आहे महाराज. आज महाराजांनी पारायण वगैरे केलं असेल, कारण आजच्या दिवशीच हा गीतेचा जन्म झाला भगवंताच्या मुखातून महाराज. कारण गीता म्हणजे कसे आहे? प्रेम म्हणले की माता, पतिव्रता म्हणले की सीता, तद्वत शास्त्र म्हणजे गीता. गीता ही सर्वश्रेष्ठ आहे महाराज. कारण या गीतेमध्ये जगावं कसं हे पण गीतेनं शिकवलेलं आहे, आणि मरावं कसं हे सुद्धा यामध्ये. कारण भगवान परमात्म्यानं अर्जुनाला सांगितलं की बाबा लढलास, लढून मेलास तरी तुला स्वर्गाची प्राप्ती आहे, आणि समज विजयी जर झाला तरी सुद्धा तुला इथं राज्य प्राप्ती आहे. आणि हाच उपदेश आजच्या दिवशी म्हणजे या गीता, आजच्या दिवशी गीता ज्या वेळेस भगवान परमात्म्याने सांगितली, हेच मत परिवर्तन करण्यासाठी अर्जुनाचं हे भगवान परमात्म्यानं आजच्या दिवशी हे गीतेचं वर्णन केलं. आणि हे अशा प्रकारे का हे खळ जे असतात ते धृतराष्ट्रासारखे असतात महाराज. सर्व त्यांना माहित असतं, सर्व माहित असून सुद्धा त्यामध्ये काय करतात? ते अडचणी आणण्याचा, एखाद्या सत्कार्यामध्ये अडचणी आणण्याचा प्रयत्न करत असतात. कारण स्वार्थ, आणि दिसायला खळ जे असतात ते सर्वसामान्यासारखे दिसत असतात. मग माऊलीला ह्या खळाविषयी चिंता वाटली, कारण हे खळ मोठे मोठे सप्ते बंद करण्याचं कारण म्हणजे हे खळ आहे. कारण हे खळ राजकारण करतात महाराज. आता बरेच जण, आता आम्ही असं कार्यक्रमामुळे फिरण्याचा योग येत असतो, आणि योग आल्यानंतर बरेच जण म्हणतात, महाराज काय तुमचे वारकरी हे असं करतात तसं करतात. बाबानो, ते वारकरी करत नाहीत, ते तसे लोक आहेत, त्यांनी माळा घातलेत, त्याच्यामुळं ही वारकऱ्याचं नाव बदनाम होऊ. कारण त्यांचा कसा मूळचा स्वभाव जाईना म्हणल्यासारखं काम होऊ महाराज. कारण त्यांच्या अंतकरणातली वृत्ती बदल होत नाही. हे खळपणा जोपर्यंत जात नाही, कारण परमार्थ करत असताना सर्व अंग निर्मळ पाहिजे महाराज. सर्व अंग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ, त्यावेळेसच हे अंतकरण वृत्ती निर्मळ होत असते महाराज. मग यासाठीच हा अट्टहास आहे. हा सप्ताह करण्यामागचा अट्टहास एवढ्यासाठीच आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात की जे खळांची व्यंकटी सांडो. कारण परमार्थ करत असताना हे खळ लोकेच आडवं येत असतात. परमार्थ कधीच कुणाचा निर्विघ्न पार पाडू देत नाहीत महाराज. म्हणून हे असे खळ जर सुधारले तर परमार्थ हा सुखकर होतो महाराज. काय झालं, एकदा एक महाराज
आणि त्यांचा शिष्य एका गावामध्ये गेले महाराज. आणि गेल्याच्या नंतर त्या गावानं एवढी व्यवस्था केली महाराज, एवढी व्यवस्था केली. 1 महिनाभर कार्यक्रम महाराजांचा चालला. रोज प्रवचन, रोज कीर्तन, रोज भजन. गाव पूर्ण परमार्थमय होऊन गेलं. सगळीकडे भगवंताच्या नामाचा घोष महाराज. असा 1 महिन्याचा कालखंड लोटला. आणि 1 महिन्याच्या बाद महाराज गाव सोडून निघाले महाराज. त्यावेळेस लोक रडू लागले, महाराज 1 महिना आपलं सुद्धा परम भाग्य आहे. हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज यांचं वास्तव्य 8 दिवस आपल्या सप्त्यात आहे महाराज. आणि सर्वांना आपल्याला त्यांची संगती प्राप्त होते. कारण माऊली सांगतात हरिपाठामध्ये, संताचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंते. कारण संताच्या सानिध्यात राहणं हे परम भाग्याचं लक्षण आहे महाराज. कारण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सुकृत राहिल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. तसंच कारण संत भेटी सुद्धा दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी. भगवंताची कृपा झाल्याशिवाय संताची भेट होत नसते. मग असे साधू तुल्य आपले हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज आज आपल्या सप्ताहामध्ये 8 दिवस इथं ठाण मांडून आहे. असो, आपण कुठपर्यंत आलो महाराज? असो चला. आणि साधू संत हे सर्व अंगाने निर्मळ असतात महाराज. आणि अशा साधू संतांचा सहवास आपल्याला लाभतो, हे आपलं परम भाग्य आहे. आपण आलो तो पुण्या दृष्टांतात महाराजाकडे. महाराज गबाळ गुंडाळून आता निघण्याच्या तयारीत होते मग. आणि त्यावेळेस सर्वजण म्हणू लागले, महाराज असं करू नका. तुम्ही इतके दिवस तुमचं सानिध्य लाभलं आम्हाला, 1 महिनाभर झालं. आणि आम्हाला अजून थोडं तुमचं सहवास हवा आहे महाराज. आणि तुम्ही जाऊ नका. त्यावेळेस साधूंनी महाराजांनी सांगितलं, बहता पाणी आणि चलता साधू. साधून काय करावं? चालत राहावं आणि पाण्यानं वाहत राहावं. आणि अशा प्रकारे महाराज निघाले. आणि महाराज निघाल्याच्या नंतर लोक गावाच्या बाहेर पाठवायला गेले. महाराज गावाच्या बाहेर पाठवले. लोक मोठ्या मोठ्याने हंबरडा फोडून रडू लागले. सर्वांना दुःख अनावर झालं महाराज. आणि त्यावेळेस शिष्यानं मग गुरुला विचारलं, महाराजांना विचारलं, महाराज गावाला काहीतरी आशीर्वाद द्या. बाई हा काहीतरी आशीर्वाद द्या म्हणल्यावर महाराजांनी आशीर्वाद दिले, तुमचं गाव वस पडू. शिष्याला मनात विचार आला, म्हणून तसली सेवा केली इथं. रोज नाही ती खायला, नाही ती इथं काय नाही ती व्यवस्था केली. रोज आम्हाला झोपायला गाद्या गुडघ्या इतक्या, काय काय तर सुविधा. एवढं सगळं असून सुद्धा महाराजांनी असं कसा आशीर्वाद दिला? कारण साधूची दृष्टी ही दूरदृष्टी असते महाराज. कारण साधू समजायला सुद्धा साधूचं अंतकरण लागतं. असो असं म्हणले आणि तिथून गेले. पण आता शिष्य बोलाव काय महाराजांना? कारण शेवटी हा शिष्यच होता. गुरुच्या पुढे जाता येत नव्हतं. ऐकला शिष्यानं आणि गप्प बसला शिष्य तिथं. त्याच्यानंतर दुसऱ्या गावात गेले. दुसरं गाव. त्या गावात गेल्याच्या नंतर असं देवळात आपलं जसं मारुती महाराजाचं मंदिर आहे तसं हनुमानजीचं मंदिर होतं त्या गावात. गेले आणि गेल्याच्या नंतर तिथं थांबले. कोण विचारायला बी ना महाराज. महाराज आलो का नाही, महाराज गेलो का नाही, कोण पाणी देणं नाही ना काय नाही. त्यावेळेस शिष्याला कोडं पडलं, आता करावं काय? शिष्य स्वतः गावामध्ये गेला. मग 10तून एखादं चांगले बी असते, तिथून थोडंसं भोजनासाठी सामग्री घेऊन आले, पाणी वगैरे असं करून त्या दिवसाचा दिवस भागला. दुसऱ्या दिवशी तसंच असं 1 महिना लोटला महाराज. असं ताप काढले गुरु आणि शिष्याने, महाराजांनी त्याच्या शिष्याने दिलं 1 महिना. आणि 1 महिन्याच्या बाद परत तिथून जायचा प्रसंग आला. पहिल्याच्या गावात लोक वाट लावायला आले होते बाहेर. ह्या गावात कोण वाट लावायला बी ना, वाट लावायला नाही, कोण बघायला तयार नाही. आता करावं काय? गेले शिवपर्यंत गेले महाराज. मागे फिरून बघतो तो कोणच नाही.
त्यावेळेस शिष्यानं म्हणलं पुन्हा महाराजाला, गुरुला म्हणलं आपल्या, आणि महाराज ह्या गावाला बी काहीतरी आशीर्वाद द्या. त्यावेळेस महाराजांनी आशीर्वाद दिला. काय दिला? ह्या गावचं कल्याण हो. इथं शिष्यानं तोंडावरच असं करून घेतला. हे काय भानगड असेल म्हणलं. महाराज इथं कोण आम्हाला विचारायला सुद्धा आलं नाही आणि ह्याचं कल्याण करू आलं ते महाराज. आणि जिथं विचारलं त्याचं गाव वस पडू म्हणले. त्यावेळेस शिष्याच्या अंतःकरणातली वेदना महाराजांनी ओळखली आणि विचारलं, अरे काय झालं बाळू, काय परेशान आहेस, कस काय घाम येऊला तुला एवढा, काय कारण आहे? त्यावेळेस म्हणलं महाराज मला एक विचारायचं, माझ्या मनामध्ये एक शंका आहे. विचार. त्यावेळेस शिष्यानं विचारायला चालू केलं. महाराज त्या गावात आपली एवढी व्यवस्था केली, सगळं गाव परमार्थिक होतं, प्रत्येक जण ज्ञानेश्वरीत मुखोद्गत असलेला माणूस होता, सर्व लोक परमार्थिक होतं, सर्वांनी नाही तेवढी व्यवस्था केली, आपल्याला पाठवायला आले बाहेर गावापर्यंत, तरी त्या गावाला तुम्ही वस पडण्याचा आशीर्वाद दिला आणि ह्या गावात कोण विचारलं नाही आपल्याला, तरी त्यांचं कल्याण. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं की बाबा ते गाव वस पडो का म्हणलो याचं कारण आहे, ते सांगतो म्हणले तुला. ह्या गावात पूर्ण परमार्थिक लोक आहेत आणि ही जर गाव वस पडलं, गाव वस पडणे म्हणजे तू सगळे निघून जाणे थोडक्यात. ह्याच्यातला एक एक चांगला माणूस जर प्रत्येक गावाने गेला, एक माणूस जर ह्याच्यातला प्रत्येक एका गावात जर गेला तर प्रत्येक गाव परमार्थाला लावेल. साधूच्या बोलण्यामध्ये सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते. कारण सहज बोलण्यात कल्याण आहे साधूच्या आणि आमच्या सहज बोलण्यात जगाचं वाटोळ आहे. बघा काय काय माणसं असे असतात, समजा सुरिकेला आल्यावर माणसं चौकशी करतात, असं वयस्कर अण्णासारखे माणसं राहिले का, समजा एखादी मुलगी किंवा मुलगा बघायला आलं गावात, कसा आहे होती मुलगी किंवा मुलगा कसा आहे, काय नाही सगळं चांगलं आहे, 10 एकर जमीन आहे, निम्मी पाणी पिते आहे, सगळं ऊस आहे निम्मा, तर शाहू महाराज सगळं चांगलं आहे, पण मुलगा जो आहे ते रोज जरा पितोय. झालं की चांगलं तर म्हणले, पण थोडक्यात म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की आमचं सहज बोलण्यात जगाचं वाटोळ आहे, पण संतांच्या सहज बोलण्यात जगाचं कल्याण आहे. त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. मग साधून सांगितलं की हे जर यातले एक एक जर प्रत्येक गावाने गेले तर पूर्ण तेवढे गाव परमार्थाला लागतील, म्हणून ही गाव वस पडो म्हणले. आणि ह्या गावाला यांचं इथंच कल्याण होऊ दे असं का म्हणलो, त्याचं कारण मी तुला सांगतो म्हणले. कारण आता तुम्हाला सांगतो 100 कांदे चांगले आहेत, आंबे किंवा कांदे समजा किंवा आंबे समजा, आणि त्यात एक जर नासका गेला तर पूर्ण सगळेच नाशी होते त्यानं. त्याच्यासाठी त्यांना इथंच राहू दे म्हणलो, त्यांचं कल्याण इथंच हो. कसं ज्ञानोबारायाने विचार केले, ज्ञानोबारायाने विचार केले की खळ जे आहेत की नाही, ती खळ सगळीकडेच बेंद्या घालवते, सगळीकडे परमार्थामध्ये आड येऊ लागले. कारण हे जे माझ्या पंखाखाली आहेत, जे संप्रदायामध्ये आहेत, माझ्या माऊली ज्ञानोबाचा जे जयघोष करतात, त्यांना तर मी सांभाळणारच आहे, ते तर माझ्या ऑलरेडी पंखाखाली आहेतच, त्यांची तर मी काळजी घेणारच आहे, पण यांचं सुद्धा कल्याण व्हावं असं माऊलीचा उपदेश आहे. माऊलीच्या मनात अशी इच्छा आहे, म्हणून माऊली काय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो. कारण त्या खळांचं वाकडेपणा जावं महाराज. कारण हे जर खळ सुधारले तर पुढच्या अडचणी येणार नाही, म्हणून माऊली म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो. आणि इतकंच नाही, त्यांचा वाकडेपणा जाऊन पुढे काय व्हावं, तया सत्कर्मी रती वाढो. त्यांच्या मनामध्ये सत्कर्म करण्याची, चांगलं कर्म करण्याची इच्छा प्रवृत्त हो. कारण वाकडेपणा गेलं म्हणजे बी नुसतं जमत नाही, त्याच्या मनामध्ये चांगलं कर्म करण्याची इच्छा निर्माण व्हावं. कारण आमच्या महाराजांच्या सानिध्यात लय पुराणातलं सांगत बसत नाही, आता इथलं सांगतो आपल्यातलंच. आमच्या हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज कोथळे सारोलीकर यांच्या सानिध्यात राहून काय माणसं लय सुधारली महाराज. एक उदाहरण सांगूच का महाराज,
सगळ्यांना माहित आहेत का आपल्याला गुंडू आबा चोपदार आपले? गुंडू आबांचा पहिल्याचा इतिहास जर तुम्ही ऐकलो तर परेशान होचाल महाराज. आमच्या समोरची गोष्ट आहे. आता आम्ही तर लय लहान आहोत त्यांच्या नाताच्या वयाच्या. पण कसं असतंय, संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर माणसाचं परिवर्तन होतं महाराज. कारण परीस जो आहे, परीस तुम्हाला माहिती आहे का? परिसाचे निसंगे लोह होय सुवर्ण, तैसा भेटे नारायण संत संगे. संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा आपल्याला भेटतो. परीस आहे, परीस दगडासारखा दिसतो महाराज, पण त्या परिसाला जर लोखंड टच झालं, त्याचा स्पर्श झाला लोखंडाचा परिसाला, तर त्या लोखंडाचं सोनं होतं. परंतु परीस फक्त लोखंडातच सोनं करतो. पण संत असे आहेत की कसलाही खळ बुद्धीचा असू द्या, नवे नवे मंद बुद्धी असू द्या, नवे नवे रेडा असू द्या, तुकोबा राय तर सांगतात, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. एवढी ताकद माझ्या संतात आहे महाराज. असो, आपले गुंडू आबा जे आहेत ते गुंडू आबा महाराजांच्या सानिध्यात यायच्या पहिलं त्यांचं वेगळं होतं वातावरण, ते सांगायचं नाही आपल्याला. परंतु महाराजांच्या सानिध्यात गेल्यावर आज ते चोपदार आहेत. आज लोक त्यांच्या पाया पडतात. का? कारण संगती करे सज्जन की तो सज्जन बन जाता, और संगती करे गधे की तो गधा बन जाता. सज्जन को सज्जन मिले तो हो जाए दो दो बात, और गधे को गधे मिले तो हो जाए दो दो बात. म्हणून संगती करत असताना सुद्धा चांगल्याची संगती करणं, संतांची संगतीत जाणं महत्वाचं आहे. संगती तर प्रत्येक जण करतात, पण संगती करत असताना, कारण पाणी पिना छान के और गुरु करना जान के, तसं संतांची संगती करत असताना सुद्धा आपण ओळखून संगती केली पाहिजे महाराज. आणि हे ज्ञानोबाराय जे आहेत तेच आपल्याला सांगतात की बाबांनो, खळांचा जर इथंच उद्धार झाला, खळ जर सुधारले तर परमार्थ आपला अजून फैलावेल, अजून त्याची सुधारणा होईल. आणि हे वाकडेपणा यांच्यातला गेला आणि यांच्यामध्ये सत्कर्म करण्याची वृत्ती जर जागी झाली महाराज, तर ढुंगट कापट खोल तुझे राम मिले. कारण आपल्या या मनावर, हा डोळ्यावर धूर आलेला आहे महाराज. मन हे जे धूर आहे ते संत दूर करतात, बाजूला काढतात. आणि ते संत म्हणजेच ज्ञानोबा तुकोबाराय आहे. आणि हे ज्ञानोबा तुकोबा आपल्याला त्यांच्या सोबत, कारण ओहळे हेची करावे, ओढ्याने एकच करायचं. ओहळे हेची करावे, काय करावं? ओढ्यानं काम काय करायचं? आपण म्हणजे ओढे आहोत महाराज, ओढे. संत म्हणजे नदी आहेत, नदी. आपण ओढ्यानं फक्त एकच काम करायचं, वाहत 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 जायचं. कुठं? नदीला जाऊन मिळायचं. आणि एकदा जर आपण नदीला मिळलो की पुन्हा आपण काहीच करायची गरज नाही. कारण नदी आपल्याला आपोआप नेते. कुठं? समुद्राला. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आपलं काम फक्त साधू संतांच्या चरणावर मस्तक ठेवायचं आहे. मग साधू संत आपल्याला काय पाहिजे त्यांना कळतं महाराज. त्याची माझे हित करी ती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. आपलं हित कशात आहे हे संतांना माहित आहे. कारण संत हे आपल्या जीवनाचे वाटाळे आहेत महाराज. देव जीवाला कळला हे फक्त संतांमुळे. कारण संत जर नसते तर देवच कळला नसता आम्हाला. देव आणि भक्त याच्यातील संत म्हणजे एक दुवा आहे. दुवा, फ्यूज माहिती आहे का? फ्यूज. लाईट लावल्यानंतर किटकेटी बसू देत महाराज. किटकेटी शाहू महाराज. किटकेटी काय असतं? त्याच्यामध्ये फ्यूज असते. वरून जर लोड आला कशाचा? लाईटचा. उच्च दाब जर झाला तर लाईट फिटिंगला काय होणे खालच्या, म्हणून त्याच्यामध्ये फ्यूज घातलेला असते. किंवा मोटर जळू नये, कारण जास्त लोड आल्यावर मोटरी धडधडते त्याची, म्हणून काय करतात मध्ये फ्यूज घातलेला राहते त्या किटकेटच्या मध्ये. वरून जर लोड आला तर ते फ्यूज उडते आधी, खाली काहीच होत नाही इकडं. तसं संत हे फ्यूज आहेत. ते फ्यूज वरचा लोड ते स्वतः सहन करतात आणि आपल्याला जसं पाहिजे तेवढंच पुरवठा करतात. म्हणून
हे संत म्हणजेच माझे माऊली ज्ञानोबाराय महाराज, तुकोबाराय महाराज. आणि या माऊलीने हे सर्व जाणलं. परमार्थामध्ये काय अडचण येते, हे खळ जर सुधारले तर आपला परमार्थ सुधारायला काही वेळ लागणार नाही. म्हणून माऊलीने म्हणले की ह्या खळाचा नायनाट होऊ नये. कारण संत आणि देवामधला फरक आहे मला. देव काय करतात, भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संहारे. दुर्जनाचा नायनाट करताना भक्ताचं प्रतिपालन करतात, परंतु संत तसं नाही. संत जे आहेत ते दुष्टाचा दुर्जनाचा दुर्जनपणा घालवतात, त्याला संत म्हणावं. आणि हेच माऊली ज्ञानोबाराय म्हणून सांगतात की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, त्यांना सत्कर्म करण्याची बुद्धी प्राप्त हो. कारण ते जर सत्कर्म करायला लागले तर दुष्कर्म करण्याचा प्रयत्नच नाही म्हणा. कारण सत्कर्मामध्ये जर एकदा बुद्धी स्थिर झाली मग परत माघारी येत नाही. कारण एकदा जर त्या परमार्थामध्ये माणसाचं मन रमलं, कारण मन हे फार विचलित करतं. म्हणून तर बहिणाबाई चौधरी सांगते, मन वडाय वडाय उभ्या पिकात लढोर, किती हाकल हाकल स्थिर जाई पिकावर. म्हणून त्या मनोमार्गे जायचं नाही, आपण मनाला मार्गी लावायचं. इकडं कुठं, त्या साधू संतांच्या सानिध्यात त्या मनाला मार्गी लावायचं. आणि एकदा जर मनाला जर मार्गी लावलो तर मग काय नाही, माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद नित्य गोविंद. आणि म्हणून माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की या खळांना सत्कर्म करण्याची बुद्धी प्राप्त हो. आणि इतकंच नाही, परस्परामध्ये भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. भूत म्हणजे मसन वाट्यातलं भूत नव. भूत म्हणजे हे प्राणी मात्र किंवा आपण हे जे आपण आहोत की नाही माणसं, यांना भूत म्हणावं. हे भूतामध्ये सर्वांमध्ये एकूण एकामध्ये प्रेम करण्याची बुद्धी त्यांना प्राप्त हो. कारण हे प्रेम करण्याचा विषय फार अवघड आहे महाराज. प्रेम कितीही प्रेम असू द्या, माणसाची जर बुद्धी बदलली की नाही एकदा, कारण माणसाचे ब्रेन वॉश करणारे माणसं लय जबरदस्त असते, ती लय अवघड. हीच अशी खळ असते. आता माझं व्यंकट महाराजाचं किती बी प्रेम राहू द्या हो, जीवाच्या पलीकडचं प्रेम राहू द्या, पण मध्ये जी बुद्धी वॉश करणारे आहेत की नाही, ती कधी काय खळपणा करते. वा व्यंकट महाराज तुमच्याबद्दल फार अवघड आहे बाबा, लय खतरनाक बोललं, लगेच तेवढे वर्षाचं सगळं घाण मध्ये येते लगेच. म्हणून ही प्रेम जपणं फार अवघड आहे महाराज. मग त्यासाठी कारण संत जे आहेत ते तुमच्यातले दुर्गुणा सगळं तुम्हाला स्वीकारतात संत. आणि जगाच्या पाठीवर एवढा एकच असा संप्रदाय आहे की ते तुम्हाला तिथे तुमचे दुर्गुण विचारले जात नाही. तुम्ही कुण्या कास्टचे आहो, कुण्या जातीचे आहो, हे कधीच विचारलं जात नाही महाराज. तुम्ही जसे आहात तसं या. यारे यारे लहान थोर याती वरते नारी नर, सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कारण मनामध्ये विकल्प यायला वेळ लागत नाही महाराज. कारण प्रेम, एखाद्यावर प्रेम करणं वेगळं आणि प्रेम टिकणं वेगळं. कारण हे विकल्प फार अवघड आहे. कारण माणसाच्या मनामध्ये एकदा जर संशय आला महाराज कुणाविषयी, फार अवघड. माऊली सांगतात ज्ञानेश्वरी मध्ये, संशयाउनी थोर अनिक पाप नाही घोर, आणि विनाशाची वाघोर प्राणी असे. बाबांनो संशय नको आहे मनामध्ये. मला श्रीराम गुरुजी बद्दल काय वाटतं तर धड 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 बोलायचं, पुन्हा त्यांची माफिका मागणं म्हणा. पण मनामध्ये एकदा जर साठलं महाराज तर त्याचा पुन्हा उद्रेक होतो एकदा. म्हणून मनात, कारण कसं आहे, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तुकोबाराय महाराज म्हणतात. कारण हे मन लय गावळ करते. मग रामदास स्वामी तर लय त्याला नाजूकपणाना हाताळले बाई मनाला, असं म्हणायचे. म्हणा अरे म्हणा तू लय सज्जन आहेस. मन का सज्जन हवंय, पण त्याला कसं असतं, एखादा अनवाळी गुरु राहते व्यंकट महाराज. त्या अनवाळी गुराला जर तू म्हणलं आगाव आहेस, तू म्हणले की त्यानं म्हणते तुझा सप्ता, तुझं टाळ, तुझं कीर्तन तर तिकडच.
पण त्याला गुढीत घ्यावं लागतंय. का लेकरू हुशार आहे बाबा, कसले टाळ नंबर 1 वाजवला रे, काय नाही आता पुढच्या वर्षी 1 नंबर गायनच करते. ती लेकरू उल्हासाने येते. बरोबर आहे की नाही आई? आई मला तसंच म्हणायचे, दत्ता महाराज तुम्ही कीर्तन करा तुम्हाला येते. आज सगळेच उपस्थित आहेत, माझे परम भाग्य आहे. येतं तुम्हाला, करा प्रयत्न करा. रगडीता वाळूचे तेलही गळे. कारण कसं आहे माझा, प्रयत्न करा. नेपोलियन बोनापार्ट सुद्धा एका सुविचारामध्ये सांगतो बा, इंग्रजीमध्ये एक सुविचार आहे, इम्पॉसिबल इज नथिंग इन माय लाईफ. अशक्य असं आपल्या जीवनामध्ये काहीच नाही, सगळं शक्य आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. गीता सुद्धा सांगते कर्मण्यवाधिकार असते महाफलेषु कदाचन. तू कर्म कर रे बाबा, पण ऑटोमॅटिक मिळणार आहे. मग त्यासाठी तुझी आत्मीयता तशी पाहिजे. आणि एकदा जर आत्मीयता जर असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही महाराज. मग यासाठी ते प्रेम, परस्परामध्ये प्रेम राहणं महत्वाचं आहे. हरिभक्ती परायण वैकुंठवासी नारायण महाराज हिप्परगेकर हे सलग 3 वर्ष आपल्या इथं नांदुर्ग्याला श्रीमद भागवत कथा करत होते. आज त्यांच्या धर्मपत्नी मातोश्री आलेल्या आहेत. त्यांच्याही चरणी कोटी कोटी दंडवत. कारण फार दिवसाच्या नंतर त्यांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. असो, माऊली ज्ञानोबा सांगतात की भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. परस्परामध्ये प्रेम वाढावं आणि प्रेम वाढून त्यामध्ये मित्रत्व निर्माण व्हावं. कारण एकदा जर मित्रत्व जर झालं महाराज, तर पुन्हा शत्रू होण्याचा धोकाच नाही. फक्त तसं प्रेम जे आहे ते निस्वार्थ भावनेतलं प्रेम पाहिजे. मग यासाठीच इथे यायला पाहिजे महाराज. कारण ज्ञान तुमच्याकडे किती आहे, कसं आहे, यापेक्षा ते ज्ञान प्रेमभरित आहे का नाही हे महत्वाचं आहे. कारण सांगतात महाराज एके ठिकाणी, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवाजया माझी. तुमचं भक्ती आहे मोह प्रेम. कारण कसं आहे माहिती आहे का, भक्ती प्रेमाची जोड असेल तर ती भक्ती सफल होते मला. नाहीतर उगा देवपूजा करायला बसला, महाराजांनी त्याची दृष्टांत सांगितले, देवपूजाला बसला पण अंतकरणामध्ये प्रेमच नाही त्या देवपूजेविषयी, मग ती देवपूजा करणं भांडे घासणं बरोबरच आहे. त्याच्यापेक्षा देवपूजा न केलेली बरी. कारण मानस पूजा महत्वाची आहे. तुमच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयीच आत्मीयता किती आहे ही महत्वाचं आहे. भगवंताला दुसरं काहीच लागत नाही. काही न लगे एक भावची, कारण तुका म्हणे आण विठोबाची. देवाची शपथ घेऊन तुकोबराय महाराज सांगतात की दुसरं काहीच लागत नाही, तुमचा भाव महत्वाचा आहे. भावे गावे गीत शुद्ध करोनी या चित्त. जरी व्हावा आहे तुझं देव तरी हा सुलभ उपाव. बाबा तुला जर देव पाहिजे की नाही, फक्त भावनेनं भगवंताचं गीत गा. तुला कोणतं गायचं गीत गा, कारण रामकृष्ण गीते गा. कारण रामकृष्ण नावाचा तुम्ही टांबू फोडा किंवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी म्हणा, तुम्हाला जे आवडते ते म्हणा. कारण भगवान परमात्मा कसा अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यात्यासी. बाप रखुमा देवी वरखुन बांधली कैसी, देखिला देखिला माय देवाचा देव. हा भगवान परमात्मा अनंत रूपाने नटलेला आहे. कधी तो हातामध्ये त्रिशूळ घेतो, एका हातात डमरू घेतो, वाजवत येतो, तर कधी या हातामध्ये सुदर्शन घेतो, तर कधी कारण कसं आहे जगदंबा होतो. कारण हा भगवान परमात्मा हा अनंत रूपाने नटलेला आहे. फक्त आपली दृष्टी निर्मळ पाहिजे महाराज. आणि जर दृष्टी निर्मळ असेल तर संपलं महाराज, आपलं सोनच झालं समजायचं. पण आपल्या दृष्टीमध्ये जर गोंधळ झाला तर मग सृष्टी बदलायला काही वेळ लागत नाही. म्हणून यासाठी हे असे दृष्टी बदलवणारे जे खळ आहेत, त्या खळांचा वाकडेपणा जावं म्हणून मौलीला वाटते. कारण हे असे खळ परमार्थामध्ये फार व्यत्यय आणतात महाराज. कारण परमार्थ ढासळण्याचे कारणच एवढं आहे. माणसामध्ये माणसं राहू दे लागले ती खळ लोक लय अवघड झाले. कुणाच्या एकात एक राहू देत नाहीत ना, बापात एक राहू देत नाहीत म्हणजे असेल कार्यक्रम. आणि ह्याच्यामुळे ह्या परमार्थाचं बट्ट्या ओळखायचे काळ झाले. ह्याच्याविषयी त्याला, त्याच्याविषयी त्याला, त्याच्याविषयी त्याला. मग त्याच्यासाठी कसं आहे महाराज, ह्यांचं जर माऊलीला ही म्हणूनच ह्या खळाविषयी वाटलं. कारण ह्या खळांचा जर इथंच उद्धार झाला
खळांचा जर वाकडेपणा गेला, ते जर सत्कर्मीला रती जर त्यांची जर वाढली, त्यांची बुद्धी सत्कर्मामध्ये जर रत झाली, तर मग काय नाही, प्रेम सुख देई प्रेम सुख घेई प्रेमे विन नाही समाधान. कारण मग एकदा जर खळामधला वाकडेपणा गेला, ते सत्कर्म करण्यासाठी प्रवृत्त झाले आणि परस्परामध्ये जर प्रेम निर्माण झालं, तर मग भगवान परमात्मा मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवारणा. कारण तुमच्या मनामधला विक्षेप जर गेला, संशय जर गेला, तर मग काय नाही, योगी यांच्या ध्यानी जाताना तुळशी तू आम्हापाशी मागे पुढे. मग भगवान परमात्मा आमच्या मागे पुढे राहून आमचं संरक्षण करतो. फक्त आपलं मनाला आणि आपल्या हृदयाला भगवंताच्या नामाची ओढ लागावी, अंतःकरणामधला खळ प्रवृत्ती जी आहे ती आमची जावी, याच मागचा हे करण्यामागचा हाच उद्देश आहे. म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांगू. आणि आज विशेष म्हणजे गीता जयंती, थोडस यावरही चिंतन व्हावं वाटलं. कारण भगवान परमात्मा कुरुक्षेत्राच्या ठिकाणी अर्जुनाचा ज्या वेळेस संवाद चालू होता, अर्जुन म्हणू लागला, हे सर्व माझे आहे आणि यांच्यावर मी शस्त्र कसं उगारू, यांना कसं मारू, हे सर्व माझे आहे. त्यावेळेस कारण अर्जुनाच्या पुढे कोण होते, स्वतःचे भाऊ होते, महाराज गुरु होते, द्रोणाचार्य, कृपाचार्य, रती अतिरथी महारथी योद्धे सगळे समोर. आणि हे सर्व मी यांच्या जवळ राहिलो, गुरुकडून मी विद्या शिकलो आणि त्याच गुरुवर मी कसं शस्त्र उगारू, असं अर्जुनामध्ये, कारण हा विकल्प भरलेला होता इकडून. कारण मोह एकदा माणसामध्ये निर्माण झाला की फार अवघड असतं महाराज. त्यावेळेस भगवान परमात्म्याने त्यांचं मत परिवर्तन केलं, सांगितलं, बाबा कर्म करायला मागे, क्षत्रियानं काय करायला पाहिजे, लढलंच पाहिजे. तिथं कोण समोर आहे बघायचं, आपण धर्माच्या बाजूने आहो का नाही, मग लढलंच पाहिजे. पण स्वतःहून आपण म्हणलो का नाही, स्वतः दुर्योधनानं सांगितले की मी यांच्या सोबत युद्ध केल्याशिवाय सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा माती देणार नाही. त्यासाठी कारण शिष्टाई करण्यामागचं कारण ते होतं. भगवान परमात्मा, कारण पहा, ते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी, कारण देव त्यांच्या सोबत होता महाराज. कारण देव मागे पुढे उभा राहीस, पांडवाच्या मागे पुढे उभा राहून संरक्षण करत होता. आणि असंच युद्धाचा प्रसंग आल्यानंतर देवाला वाटू लागलं की म्हणले, आता हे जर युद्ध झालं, जीवित हानी वित्त हानी किती होणार आहे, किती पाप माजणार आहे. त्यावेळेस अर्जुनाला धर्माला देव बोलू लागले, मी जातो कौरवाकडं, शिष्टाई करतो जाऊन. सांगू लागले अर्जुन बे, आपलं युधिष्ठिर धर्मराजा बी सांगू लागले, तिथं जाऊन देवा तुमचा काय फायदा आहे, कारण पालत्या गाडीवर किती वेळ जर पाणी ओतलं तर खालीच जाणार आहे. हे का देवाला माहित नव्हतं, देवाला तर सगळंच माहित होतं. पण शिष्टाई करण्यामागचं कारण काय होतं ते तुम्हाला सांगतो. कारण शिष्टाई ज्या बाजूने केली जाते, श्रीराम गुरुजी, ज्या बाजूने शिष्टाई केली जाते त्या बाजूला त्या युद्धातून जे होणारं पाप आहे ते त्या बाजूला लागत नाही. हे शिष्टाई करण्यामागचे कारण होतं. म्हणून भगवान परमात्मा कौरवाकडे गेले आणि कौरवाकडे जाऊन सांगू लागले त्यांना की बाबांनो, युद्ध टाळा, युद्ध करू नका, तेही तुमचे भाऊच आहेत आणि त्यांच्या सोबत तुम्ही युद्ध टाळा. आणि त्यांना एखादं तर गाव द्या, परंतु ते ऐकले नाहीत आणि त्यामुळं इकडे भगवान परमात्म्याला माघारी जावं लागलं आणि हे युद्ध झालं महाराज. आणि तेवढं युद्ध होऊन सुद्धा विजय कोणाचा झाला, पांडवाचा झाला. कारण देव पांडवाच्या सोबत होते आणि देव आल्यानंतर, देव आहेत म्हणल्यानंतर तिथल्या कोण्या गोष्टीची कमी नसते महाराज. कारण भगवंताचं नाव, कारण भगवंताकडे सगळं आहे, यश औदार्य हे सर्व जे आहेत हे भगवंताचं प्रभुत्व आहे यावर. आणि देव जो आहे सत्याच्या बाजूने असतो महाराज. आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, बाबा तुम्ही काय करा, या युद्ध थांबवू नका. अर्जुना, तू युद्ध थांबवू नकोस, कारण क्षत्रियानं युद्ध केलंच पाहिजे. असं म्हणून हा उपदेश म्हणजेच हे गीता सांगितले. कारण कसं आहे,
गाय वासरासाठी दूध देते, पण त्याचा फायदा तुम्हा मला होतो. तसं श्रीकृष्ण रूपी गायीनं अर्जुन रूपी वासरालाही दूध दिले आणि त्याचा फायदा आज आम्हाला बोलायला. कारण ही गीता हे भगवंत रूपी गायीचं दूध आहे आणि ते आज आपण प्राशन करतोय. कारण ज्ञानेश्वरी काय गीता, कारण गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. कारण भगवान परमात्म्यानं ते संस्कृत मध्ये सांगितलेलं त्याच रूपांतर माझ्या माऊलीनं काय केलं, प्राकृत मध्ये केलं. तेच म्हणजे माझे हे ज्ञानेश्वरी म्हणजेच गीता. आणि ती आजच्या दिवशी भगवान परमात्म्याच्या मुखातून बाहेर पडली, तीच आज गीता जयंती आहे. आणि त्याच बरोबर आज मोक्षदा एकादशी आहे. श्रीरामजी टांगे झालं सांगा. आणि ही मोक्षदा एकादशी 5/19 हाय अजून 10 मिनिट. आणि आज ही मोक्षदा एकादशी आहे. थोडस एकादशीचं बी महात्म्य आजच्या दिवशी सांगावं. कारण एकदा काय झालं, चंपानगरीमध्ये एक राजा राहत होता. वैखानस नावाचा राजा होता. आणि तो राजा धर्मानं वागत होता, साधू संतांची सेवा करणारा होता, भगवंतावर निश्चिम प्रेम करणारा आणि न्याय नीतीनं राज्य करणारा असा हा राजा होता. आणि त्यांची प्रजा ही सर्व गुण संपन्न होती महाराज. प्रजेला कुठली गोष्टीची कमी नव्हती. कारण राजा आपल्या पुत्रवत प्रजेवर प्रेम करणारा असा हा वैखानस नावाचा राजा होता. आणि हा राजा राज्य करीत असताना बराच कालावधी लोटला. आणि एके दिवशी त्या राजाच्या स्वप्नामध्ये त्यांचे पिताश्री आले, त्यांचे वडील आले आणि त्या राजाला म्हणू लागले, अरे बाबा, मी सध्या नरकामध्ये पडलेलो आहे आणि माझा नरकवास चालू झालेला आहे, मला याच्यातून बाहेर काढ. राजाला आश्चर्य वाटू लागलं. कारण मी एवढं न्यायनीतीने राहतो, परमार्थ करत असतो, कधी धर्माची अवहेलना होईल असं कधी वागलेलो नाही. तरी पण माझ्याकडून काय चूक झाली किंवा वडिलांकडून काय चूक झाली असं त्याच्या मनामध्ये विचार आला. आणि त्यावेळेस तो राजा त्याच्या नगरीमध्ये जे विद्वान ब्राह्मण गुणी संत जन जे होते, अशा ब्राह्मणाकडे संत जनाकडे गेला, बैठक बसवली आणि सर्वांना म्हणू लागला, महाराज, माझ्याकडून काय अपराध झाला असावा किंवा माझ्या पिताजीकडून काय चूक झालेली आहे की आज माझ्या स्वप्नामध्ये माझे पिताजी आले आणि त्यांनी मला सांगितलं की मी नरकामध्ये आहे, नरकवास सहन करतो आहे. मग आता मी काय करू? कारण साधू संतांना गेल्यावर असं विचारावं, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करीन नारायण, तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. साधू संतांकडे जाऊन ही विचारावं, सोयाबीन किती होईल, हरभरे किती होईल, पोरीचं लगीन होईल का नाही, बोरला पाणी लागेल का नाही, असले विचार नाही. कारण साधू संतांनी ह्या गोष्टीचा सर्व त्याग केलेला असतो महाराज. कारण हे सगळे विनाश पावणार आहे आणि साधू संतांनी अविनाशी परमात्म्याची प्राप्ती केलेली असते महाराज. कारण हे जे आहे हे सगळं स्वार्थ आहे आणि या स्वार्थामध्ये संत नसतात. कारण संत हे निस्वार्थी भावनेने प्रेम करणारे असतात. असं म्हणल्यानंतर त्या साधू संत महात्म्याने ब्राह्मणांनी सगळ्यांनी सांगितलं की बाबा, इथे एक जवळच एक पर्वत आहे, त्या पर्वतावर एक सिद्ध महात्मा ऋषी राहतात, त्या ठिकाणी तू जा आणि जाऊन त्या ऋषींना तुझी अडचण सांग, ते तुला मार्ग दाखवतील. असं सांगितल्यानंतर तो राजा त्या पर्वतावर गेला आणि त्या ऋषी महाराजांना जाऊन विचारलं, महाराज, असं असं माझे वडील माझ्या स्वप्नामध्ये आले होते आणि ते सध्या नरकवास सहन करत आहेत, त्यांची काय चूक झाली असेल जरा मार्गदर्शन करावं. ऋषी हे त्रिकाल ज्ञानी होते महाराज, त्यांना भूत भविष्य वर्तमान याचं ज्ञान होतं. त्यांनी थोडेसे डोळे बंद केले आणि ऋषींनी पाहिलं की राजा ज्या वेळेस जिवंत होता महाराज, त्याला 2 पत्न्या होत्या दाजी, आणि 2 पत्न्या असून त्या दोन्ही पत्न्याला पत्नीवत वागवत नव्हता, त्याच्यातल्या एकीलाच पत्नीवत वागवत होता. एकीला नावालाच पत्नी होती, पत्नीचा दर्जा देत नव्हता आणि त्याचं पाप
हे असं होतं की ह्याला त्या नरकामध्ये जाऊन पडावं लागलं. आणि हे त्या साधूने सांगितलं की बाबा या कारणामुळे तुझे वडील नरकात पडलेले आहेत. मग आता महाराज याच्यावर उपाय काय सांगा. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं आजचा दिवस म्हणजे हे मोक्षदा एकादशी आहे उद्या, आणि तू काय कर, उद्या तुझं सर्व स्नान संध्या आटोप आणि उद्याचा हा मोक्षदा एकादशीचा उपवास कर. आणि उपवास केल्यानंतर बार्शी दिवशी काय कर, तुझे द्वादशी सोड आणि हे जे आहे त्या एकादशीचं पुण्य कृष्णार्पण म्हणून तुझ्या वडिलांना दे. आणि हे पुण्य त्या पुण्याईच्या बळावर ते काय करतील, नरकातून बाजूला येऊन स्वर्गात जातील आणि त्यांना मोक्ष प्राप्त होईल असं म्हणून सांगितल्यानंतर तसंच त्या राजाने केलं आणि आपल्या वडिलांना त्या नरकातून बाहेर काढलं. परत स्वतः वडील तिथं सूक्ष्म रूपाने येऊन त्या राजाला दर्शन दिलं, सांगितलं बाबा तुझ्या या, कारण पुत्र कसा असावा, पुत्र याचा अर्थ असा की पितरांचा उद्धार करणारा त्याला पुत्र म्हणा, नाहीतर पित्याला घेऊन मातीत घालणारा नव्हता. मग असा पुत्र राजाला झाला, त्याबद्दल त्याला अभिमान वाटला. सांगितलं बाबा तुझ्यामुळं माझा उद्धार झाला, मी आज नरकातून माझी मुक्ती झाली आणि मला मोक्ष प्राप्त झाला, मी स्वर्गामध्ये गेलेलो आहे असं म्हणून राजाला येऊन त्याच्या वडिलांनी बोललं. आणि तो दिवस म्हणजे आजचा हा मोक्षदा एकादशीचा दिवस आहे. अशा प्रकारे मला जमल त्या पद्धतीने चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. साळंकी मंजूळ बोलत असे वाणी शिकवी ताब्याने वेगळाची. कारण मी काय एवढा विद्वान महाराज नाही. उगा आपले हरिभक्ती परायण शाहू महाराज शिंदे असतील, विठ्ठल महाराज असतील, यांच्या सानिध्यामध्ये राहून आपलं तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारीले बाळ कौतुके, उगा त्यांचं बघून काय काय आपलं जसं जमल तसं बोलण्याचा प्रयत्न करत असतो. असो, झालेली सेवा मारुती महाराजांच्या चरणी, माऊली ज्ञानोबारायच्या चरणी, सर्व साधू संत मायबापाच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्ण विराम. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत शिरोमणी मारुती महाराज की जय. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.